श्रोते हो, कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे. वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात. दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM वरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी. कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता. श्रोते हो, मी ज्योती जोशी. आजची कविता आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी माननीय कुसुमाग्रज आणि कवितेचं शीर्षक आहे आगगाडी आणि जमीन. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या कवितेचे सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही, कारण ते आहेच. जसा वाऱ्याच्या झुळकीबरोबर रातराणीचा सुगंध आला की तो श्वास भरून घ्यायचा एवढेच मनाला कळते. त्या सुगंधाबद्दल कुणी बोलत नाही. तसेच त्यांच्या कवितेबद्दलही म्हणता येईल. त्यांची आगगाडी आणि जमीन ही कविता त्याच जातकुळीची. आगगाडी ही श्रीमंत वर्गाची प्रतिनिधित्व करणारी, तर जमीन ही सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारी कविता. पण एक दिवस परिस्थिती अशी उद्भवते की अहंकारी आगगाडी जमिनीच्या पायाशी लोळण घेते. निसर्गाला सर्व सारखेच. तर पाहूया निसर्गाने या कवितेत दोघांनाही कसे समान पातळीवर आणले आहे ते. प्रथम जमीन आगगाडीला विनवते आहे आणि तिचे न ऐकता आगगाडी सुसाट धावते आहे. ऐकूया कविता आगगाडी आणि जमीन. कवी आहेत माननीय कुसुमाग्रज. प्रथम जमिनीचे मनोगत. नको ग नको ग, नको ग नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन. धावसी मजेत वेगात वरुण, धावसी मजेत वेगात वरुण, आणिक खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी कितीक खिंडारे, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरुण निखारे. नको ग नको ग, नको ग नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माझून. यानंतर आपण आगगाडीचे मनोगत ऐकतो आहोत. दुर्बळ अशीच, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. चला रे चक्रांनो, चला रे चक्रांनो, फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शीळ आन कर्कश, शीळ आन कर्कश, गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात, शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर पोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड, दुर्बळ भेकड, त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. आणि आता यानंतर निसर्गाने कशा पद्धतीनं किमया साधली आहे ते पहा. हवेत पेटला सुडाचा धुमारा, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती,
हजार शकले पडली खाली ती. श्रोते हो, अशी अर्थपूर्ण संदेश देणारी कविता तुम्हाला आवडली असेलच. फक्त कविता ऐकल्यानंतर आपण आगगाडी व्हायचे की जमीन हे आपणच ठरवायचे, कारण निसर्ग आपलं काम करतोच. खरे ना? धन्यवाद. श्रोते हो, दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत. या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. FM बँड 90.8 मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी.